मी ते व्हिडिओ बघू शकतो. हा व्हिडिओ नंबर 1 रँक करतो. पासून किती पैसे मिळतात ते बघ. व्हिडिओ व्हायरल होत असला $1 समजा एखाद्या व्हिडिओला 1 मिलियन म्हणजे 10 लाख. गाइस वेलकम बॅक वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. सगळ्यात अगोदर तुम्हाला सुद्धा माहित नाहीये की एका व्हिडिओ पासून आपल्याला किती पैसे मिळतात. म्हणजे आपल्याला एका व्हिडिओचे YouTube किती पैसे देतं बरं. जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित नाहीये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात बघणार आहोत आणि तुम्हाला मी रिअल प्रूफ सुद्धा देणार आहे की कशा पद्धतीनं एका व्हिडिओचे आपल्याला किती पैसे मिळतात. ठीक आहे. तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा होणार आहे आणि स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगतो की हा जो व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर बघा माझं जे चॅनल आहे, माझे ॲक्च्युली जे चॅनल आहे मेन चॅनल, मी तुम्हाला मेन चॅनलवर जाऊन दाखवतो. तर हे बघा, हे आहे माझं मेन चॅनल. मेन चॅनलवर आलेलो आहे आपण आणि या मेन चॅनलमध्ये आता मी तुम्हाला दाखवणार आहे, माझं चॅनल मॉनिटाईज आहे ऑलरेडी. तर या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ दिसत आहेत. ठीक आहे. हे व्हिडिओज आहेत. आता तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो की आपल्याला एका व्हिडिओची कमाई बघायची. ठीक आहे. एका व्हिडिओपासून किती पैसे मिळतात. आता समजा फॉर एक्झाम्पल हा एक व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आहे, हा एक व्हिडिओ आहे, हा एक व्हिडिओ आहे, हा एक व्हिडिओ. ठीक आहे. आपण काय करू, जास्त कोणत्या व्हिडिओला व्ह्यूज आहेत आणि कोणत्या व्हिडिओला कमी व्ह्यूज आहेत त्यानुसार आपण अर्निंग बघू. ठीक आहे. तर आता सगळ्यात अगोदर आपण काय करू, सगळ्यात अगोदर स्टार्टिंगला ओके इथं एका व्हिडिओला बघा, हा जो व्हिडिओ आहे मी या व्हिडिओवर क्लिक केलं, या व्हिडिओला 11,000 व्ह्यूज आलेले आहेत. किती? 11,000 व्ह्यूज आहेत. ठीक आहे. आता या व्हिडिओला 11,000 व्ह्यूज आहेत. तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे तुम्हाला म्हणजे तुम्हाला साईडला दाखवतो मी. हा बघा, हा व्हिडिओ आहे आणि हा थंबनेल आहे त्याचा आणि हा परफॉर्मन्स आहे. ठीक आहे. आता आपण थोडं खाली येऊया. या व्हिडिओमध्ये बघा किती व्ह्यूज आहे या व्हिडिओला. हा व्हिडिओ नंबर 1 रँक करतोय सद्यस्थितीमध्ये. या व्हिडिओला 11,000 व्ह्यूज आहे. या व्हिडिओचा CTR इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट 11% आहे आणि या व्हिडिओचं ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन 3 मिनिटं 37 सेकंद आहे. 3-3.5 मिनिटापर्यंत हा व्हिडिओ बघितलेला आहे. ठीक आहे. आता जाऊया आपण या व्हिडिओच्या आतमध्ये. ठीक आहे. या व्हिडिओच्या आतमध्ये काय आहे बघूया. या व्हिडिओपासून आपल्याला किती पैसे मिळाले. ठीक आहे. म्हणजे मला किती मिळाले. तर या व्हिडिओमध्ये बघा स्टार्टिंगला आपल्याला एका व्हिडिओपासून किती पैसे मिळतात ते बघायचं आपल्याला. तर बघा या व्हिडिओची व्ह्यूज जे आलेले आहे ते आलेले आहे 11,000. व्ह्यूज किती आहे? 11,000 आलेले आहे. आणि तुम्हाला इथे एक महत्त्वाची गोष्ट ही सुद्धा कळून जाणार आहे बघा. जर आपला व्हिडिओ व्हायरल व्हायचा असला, आता हा व्हिडिओ समजा थोडक्यात असं म्हणू शकतो तुम्ही की बुवा एखाद्या चॅनलसाठी हा व्हिडिओ व्हायरलच व्हिडिओ आहे, म्हणजे नंबर 1 जर रँक करतोय आणि 11-12,000 जर व्ह्यूज आले या व्हिडिओला तर हा व्हिडिओ व्हायरलच व्हिडिओ आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस बघा आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इथे जर व्हिडिओ व्हायरल होत असला तर त्यावेळेस 3-4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा बॉक्स दिसतो आपल्याला, हाऊ व्ह्यूअर्स फाउंड दिस व्हिडिओ. असा जर बॉक्स दिसला तुम्हाला तर समजून जायचं की आपला व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. आणि याच्यामध्ये बघा सगळ्यात अगोदर जास्त व्ह्यूज कुठून आले तर यूट्यूब रेकमेंडेशनपासून. ज्यावेळेस यूट्यूब तुमचा व्हिडिओ रेकमेंड करते 7,700 व्ह्यूज आले, यूट्यूब सर्चमधून व्ह्यूज आले आणि नोटिफिकेशनमधून 947 व्ह्यूज आले आणि यूट्यूब सर्चमधून 1,600 व्ह्यूज आले. म्हणजे जर तुम्ही व्हिडिओचं टायटल डिस्क्रिप्शन टॅग व्यवस्थित लिहिलं आणि त्याचा SEO व्यवस्थित केला तर यूट्यूब सर्चमधून सुद्धा व्ह्यूज येतात, नोटिफिकेशनद्वारे सुद्धा व्ह्यूज येतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये जर आपल्याला यूट्यूबने रेकमेंड केला आपला व्हिडिओ तर त्यावेळेस मात्र जास्त व्ह्यूज येतात व्हिडिओला. ठीक आहे. व्हिडिओ हजारापर्यंत सुद्धा जातो आणि लाखोपर्यंत सुद्धा जातो आणि मिलियन्सपर्यंत सुद्धा जातो. आता या व्हिडिओची व्ह्यूज किती आहे? 11,000. चला आपण दुसरीकडे जाऊया. या व्हिडिओपासून आपल्याला वॉच टाईम किती मिळाला? 678. एका व्हिडिओपासून 678 वॉच टाईम मिळाला. ठीक आहे. अजून थोडं समोर जाऊया. या व्हिडिओपासून सबस्क्रायबर किती मिळाले? या व्हिडिओपासून सबस्क्रायबर मिळाले आपल्याला 34. किती सबस्क्रायबर मिळाले मला? 34 सबस्क्रायबर मिळाले या एका व्हिडिओपासून. ठीक आहे. ज्यावेळेस आपला व्हिडिओ व्हायरल होतो तर आपल्याला सबस्क्रायबर सुद्धा खूप सारे मिळतात. आता जर समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आता एकदा ऑडियन्स बनली तुमची तर तुम्हाला नवीन व्हिडिओ जर असेल एखादा तर त्यावेळेस आपल्याला तो खूप सारे म्हणजे 200-300 सबस्क्रायबर किंवा 400-500 सबस्क्रायबर एकाच व्हिडिओपासून मिळतात. आता या व्हिडिओपासून मला अर्निंग किती झाली किंवा या व्हिडिओपासून मला किती पैसे मिळाले ते बघा. हे बघा इथे या व्हिडिओपासून मला मिळाले $3.11. म्हणजे बघा $3 मला या व्हिडिओपासून मिळाले. म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल जर आपण ॲव्हरेज काढलं तर जवळपास 3-4 व्ह्यूजला $1 पडला मला. ठीक आहे. 3-4 व्ह्यूजला $1 पडला या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आता आपण समजा हा व्हिडिओ बघितला. आता आपण थोडं बॅक साईडला येऊया. ठीक आहे. तुम्हाला मी सांगितलं की एका व्हिडिओपासून किती कमी होते आपलं. ठीक आहे. म्हणजे आता हे सुद्धा वेगवेगळं असतं बरं. हे सुद्धा असं सारखं नसतं की बुवा या व्हिडिओपासून इतकी कमी झाली तर दुसऱ्या व्हिडिओपासून सुद्धा तेवढीच होती असं काही नाही, कंपल्सरी नसतं. ठीक आहे. काही व्हिडिओपासून तुम्हाला कमी जास्त होते. मी तुम्हाला एखादा दुसरा व्हिडिओ दाखवतो फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. हा व्हिडिओ बघा, याला 7,500 व्ह्यूज आहे आणि याचा ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन चांगला आहे. म्हणजे इथे बघा मी तुम्हाला दाखवतो. हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ याचं ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन चांगला आहे. म्हणजे 7,600 व्ह्यूज आहे. 4 नंबरवर आहे व्हिडिओ. 7.6% CTR
आणि 4:53 म्हणजे 5 मिनिटं जवळपास लोकांनी हा व्हिडिओ बघितला. आता याचं अर्निंग थोडंफार असू शकतं जास्त. याच्या मागचं कारण सांगतो तुम्हाला काय आहे. याच्या मागचं कारण असं आहे की या व्हिडिओपासून जास्त पैसे कसे का मिळाले असतील, कारण की याला ऑडियन्सनं जास्त वेळ बघितलं. म्हणजे 8 मिनिटाचा व्हिडिओ किंवा थोडा जास्त मिनिटाचा व्हिडिओ तुमचा, जर ऑडियन्स जास्त वेळ बघते तर त्यावेळेस ॲड जास्त लागतात. सुरुवातीला सुद्धा लागते आणि व्हिडिओच्या मधामध्ये सुद्धा ॲड लागतात. ठीक आहे, त्याच्यामुळे पैसे जास्त मिळतात. आता या व्हिडिओमध्ये गेलो आपण, 7,600 व्ह्यूज, नंतर वॉच टाईम 623, नंतर 50 सबस्क्रायबर मिळाले. बघा, सबस्क्रायबर सुद्धा जास्त मिळाले या व्हिडिओपासून. आणि आता सगळ्यात शेवटी जाऊया की आपल्याला या व्हिडिओपासून किती मिळाले. बघा, मी तुम्हाला सांगितलं ना. आता बघा इथं काय झालं. या व्हिडिओपासून आपल्याला किती पैसे मिळाले. या व्हिडिओपासून फक्त 7,600 व्ह्यूला आपल्याला $3.30 मिळाले. म्हणजे जवळपास तुम्ही असं म्हणू शकता 2,500ला, हा 2,500लाच ना, 2,500ला $1 पडला आपल्याला. म्हणजे तिकडं 3-4 हजार व्ह्यूजला $1 पडला आपल्याला त्या व्हिडिओला. कारण की तिथं सिटी ॲव्हरेज ड्युरेशन जे होतं, म्हणजे ऑडियन्सनं थोडा वेळ व्हिडिओ कमी बघितला तर लगेच ॲड्स दिसत नाही बाकीच्या ज्या दिसायला पाहिजे. म्हणजे जास्त ॲड बघितल्या व्ह्युअर्सनं तर आपल्याला जास्त पैसे मिळतात, आणि जर कमी ॲड बघितल्या तर आपल्याला कमी पैसे मिळतात. तर या व्हिडिओपासून किती मिळाले मला, त्या व्हिडिओपेक्षा जास्त. म्हणजे त्या व्हिडिओवर 11,200, म्हणजे त्या व्हिडिओवर 11,200 व्ह्यूज होते, तरी सुद्धा आपल्याला 3.11 काहीतरी असे डॉलर मिळाले. आणि या व्हिडिओवर आपल्याला जवळपास 7,500 व्ह्यूजलाच आपल्याला $3.30 मिळाले. म्हणजे एवढा फरक असतो. आणि एवढंच नाही, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. एक आपण स्पेशल व्हिडिओ जो आहे तो आणणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला कळेल की 1,000 व्ह्यूजला आपल्याला यूट्यूब किती पैसे देतं. ठीक आहे, आणि ते सुद्धा कॅटेगरीनुसार वेगवेगळं असतं बरं, असं नसतं. आता समजा मी बंद करतो, याला मी क्लोज करतो. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो की बुवा प्रत्येक कॅटेगरीनुसार, म्हणजे थोडक्यात असं फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणू शकता, तुम्ही ब्लॉग बनवताय, तर ब्लॉगमध्ये किती पैसे मिळतात 1,000 व्ह्यूजचे. नंतर तुम्ही टेक रिलेटेड व्हिडिओ बनवताय, समजा हा टेकचा व्हिडिओ आहे, मग याच्यामध्ये किती पैसे मिळतात 1,000 व्ह्यूजला टेक चॅनलचे. नंतर समजा तुम्ही एज्युकेशनशी रिलेटेड व्हिडिओ बनवताय, मग एज्युकेशनचे रिलेटेड व्हिडिओचे किती पैसे मिळतात आपल्याला, ते सुद्धा वेगळं असतं. नंतर तुम्ही फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बनवता, तर त्याच्यामध्ये किती 1,000 व्ह्यूला किती पैसे मिळतात आपल्याला, तर त्याच्यामध्ये किती किती पैसे मिळतात हे सुद्धा वेगवेगळं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एका व्हिडिओपासून किती कमी होते. मग तुम्ही आता विचार करा की जर फक्त नुसतं काही हजारामध्ये व्ह्यूज आले तरी सुद्धा आपल्याला $3-4 मिळतात. आणि जर समजा हेच व्ह्यूज जर 1 लाखापर्यंत गेले, तर व्ह्यूज 1 लाखापर्यंत जर गेले तर आपल्याला याचे किती पैसे मिळतात. आणि तुम्ही विचार करा की जे मोठमोठे चॅनल्स आहेत त्यांचे मिलियन्समध्ये व्ह्यूज येतात काही घंट्यांमध्ये. मग जर समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपल्याच एखाद्या व्हिडिओवर 5-6 लाख व्ह्यूज आले तर आपल्याला किती पैसे मिळत असतील त्या एका व्हिडिओपासून. आणि एवढंच नाही, जर एखाद्या व्हिडिओचे आता तुम्ही याच्यावर काढू शकता की 6-7 लाख व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात. आणि जर समजा एखाद्या व्हिडिओला 1 मिलियन म्हणजे 10 लाख, तर काही व्हिडिओला 4-5 मिलियन येतात. मग काही मोठमोठे क्रिएटर जे आहेत तर त्यांच्या एका व्हिडिओला 5-5, 6-6 मिलियन व्ह्यूज असतात. मग त्या एका व्हिडिओपासून किती पैसे मिळत असतील तर तुम्ही विचार करू शकता. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मी सांगितलं काय की जर समजा तुमचं चॅनल चांगल्या पद्धतीने ग्रो झालं आणि तुम्ही जर मोठे क्रिएटर झाले, तुमच्या व्हिडिओला सुद्धा चांगले व्ह्यूज आले, तर तुम्हाला पैसे जे आहेत चांगले मिळतात. तर अशा पद्धतीने ही माहिती जी आहे आपण या व्हिडिओमध्ये बघितली. आय होप ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि हा तुम्ही कालचा व्हिडिओ जो आहे पेमेंटचा व्हिडिओ नसेल बघितला तर पेमेंटचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तुम्ही तो बघू शकता. आणि तुम्हाला साईडला ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी पेमेंटचा व्हिडिओ लागतो, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुमच्यासाठी स्पेशली क्रिएटरसाठी हे चॅनल आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.